नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 9.3. याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ स्पेअर ऑफ द फॉलोइंग रेडियस. पायची किंमत घ्यायची आहे 3.14. तर फर्स्ट आहे 4 सेंटीमीटर, सेकंड आहे 9 सेंटीमीटर आणि थर्ड आहे 3.5 सेंटीमीटर. चला तर मग आपण सॉल्व करूया. बघा इथे सोल्युशन म्हणून घेतलं आहे. रेडियस दिले आपल्याला r = 4 सेंटीमीटर, r = 9 सेंटीमीटर आणि r = 3.5 सेंटीमीटर. फर्स्ट आपल्याला काढायचं आहे सरफेस एरिया ऑफ स्पेअर इज 4 पाय r². सेकंड काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ अ स्पेअर 4/3 पाय r³ ओके. हे त्याचे फॉर्म्युले आहेत. आता या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला ही रेडियस तिथे घ्यायची आहे. तर इथे येईल फर्स्ट 4 × पायची किंमत येते 3.14. हा 4 ॲज इट इज, पायची किंमत आहे 3.14 अँड r² म्हणजे 4². ठीक आहे. तर या 4चा स्क्वेअर घेऊन या तिघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे आन्सर येतं आपलं 200.96 सेंटीमीटर². ओके. आता हा 4 ॲज इट इज इंटू पायची व्हॅल्यू होते 4.14 × 9². ओके. या 9चा स्क्वेअर घ्यायचा 81 आणि या तिघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथे येतं 1017.36 सेंटीमीटर². ठीक आहे. थर्ड आहे 4 ॲज इट इज घेऊया फॉर्म्युल्यात असल्याप्रमाणे. पायची व्हॅल्यू येते 3.14 अँड 3.5चा स्क्वेअर घ्यायचा आहे. याचा स्क्वेअर करून घ्यायचा आहे. मग या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ते व्हॅल्यू येते 153.86 सेंटीमीटर². ठीक आहे. तर मिळालं आपल्याला सरफेस एरिया ऑफ स्पेअर. हे आपल्याला तिघांचे मिळाले आहे. आता आपण काढूया व्हॉल्यूम ऑफ स्पेअर 4/3 पाय r³. ओके. इथे घेऊया आपण 4/3 पाय 3.14 × 4³ येतो. आता 4चा क्यूब करून आणि मग या बघा इथे या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. याचा क्यूब येतो 64 × 3.14 × 4 यांचं मल्टिप्लिकेशन करून झाल्यानंतर त्याला 3ने डिवाइड करायचं. मग आपलं फायनल आन्सर येतं 267.95 सेंटीमीटर³ येतं. ओके. आता सेकंड आहे 9 सेंटीमीटर रेडियसचं 4/3 × 3.14 × 9³ येईल. ओके. 9चा क्यूब घ्यायचा, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, डिवाइड बाय 3 करायचा. तर इथे आन्सर येतं 3052.08 सेंटीमीटर³ येतो. ठीक आहे. लास्ट वन आहे 4/3 × 3.14 × 3.5³ याचा क्यूब घ्यायचा आणि या तिघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डिवायडेड बाय 3 करून इथे येतं 179.50 सेंटीमीटर³. ठीक आहे. तर मग आता आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघूया. इफ द रेडियस ऑफ अ सॉलिड हेमिस्फियर इज 5 सेंटीमीटर देन फाइंड इट्स कर्व सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. पाय = 3.14. ओके. मग सोल्युशनमध्ये घेऊया. r किती दिला आहे 5 सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू आपल्याला 3.14 घ्यायला लावलेली आहे. ठीक आहे. मग फॉर्म्युला घेऊया. कर्व सरफेस एरिया = 2 पाय r². ओके. मग इथे 2 × 3.14 × 5². ठीक आहे. आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत. आता इथे येईल पुढे तर 5चा स्क्वेअर किती येतो 25. मग 2 × 3.14 × 25 = या तिघांचं मल्टिप्लाय केल्यानंतर इथे येतं 157 सेंटीमीटर² येतं. ओके. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली कर्व सरफेस एरिया. आता आपल्याला इथे घ्यायचं आहे टोटल सरफेस एरिया. = 3 पाय r². ओके. मग इथे 3 ॲज इट इज येतो, पाय येतो 3.14 आणि r येतो × 5²
ओके, मग आता ह्या तिघांचं काय, 5चा स्क्वेअर घ्यायचा, 3 इंटू 3.14 इंटू 25. ओके, मग त्याचा आन्सर येतं 200. ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 235.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, हे झालं टोटल सरफेस एरिया. मग आपलं फायनल आन्सर येईल देअरफॉर कर्व सरफेस एरिया of solid hemisphere is 157 centimeters square and total surface area of solid hemisphere is 235.5 centimeters square. Okay. Third question आहे, if the surface area of surface is 2826 centimeters square then find its volume. Pi is equals to 3.14 आपल्याला घ्यायचं आहे. तर इथे बघा, सरफेस एरिया ऑफ अ स्पियर इक्वल्स टू 4 पाय आर स्क्वेअर, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता सरफेस एरिया ऑफ स्पियर आपल्याकडे आहे, किती आहे, 2826 इक्वल्स टू 4 ॲज इट इज इंटू ते 3.14 घ्यायचं आहे इंटू आर स्क्वेअर. आपल्याला आर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर मग हा आर जो आहे आपण इकडे साईडला लिहून घेऊया, इक्वल टू करूया, आर फाइंड आउट करायचं म्हणून आहे 3.14. तर यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मग आलेली संख्या आणि हे यांचं डिवायडेशन करून इथे 225 हे आन्सर मिळतं. मग इथे येतं आन्सर आपलं आर इज इक्वल्स टू 15 सेंटीमीटर. कारण हा इथे स्क्वेअर आहे, याचा रूट काढला म्हणजे इथे येईल आर 15 सेंटीमीटर, म्हणून आर इज इक्वल्स टू 15 सेंटीमीटर स्क्वेअर येतो. आता इथे येईल व्हॉल्यूम ऑफ स्पियर इक्वल्स टू 4/3 पाय आर क्यूब. ओके, मग इथे येईल 4/3, पायची व्हॅल्यू येते 3.14 इंटू इथे येतात 15चा क्यूब. ओके, बघा आपण आता हा फॉर्म्युला इथे मांडून घेतला आणि 15चा क्यूब घेतलेला आहे. तर 3ने हा एक 15 डिवाइड होईल, 3 5 15. ठीक आहे, मग इथे येतं 4 इंटू 3.14 इंटू 5 इंटू 15 इंटू 15. ओके, आता ह्या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर येणार आहे आपलं 14,130 सेंटीमीटर क्यूब. आणि फायनल आन्सर येणार आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज 14,130 सेंटीमीटर क्यूब. समजलं. आता 4 नंबरचं एक्झाम्पल आहे, फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्पियर इफ इट्स व्हॉल्यूम इज 38,808 क्यूबिक सेंटीमीटर. पाय इज इक्वल्स टू 22/7 घ्यायचं आहे. ठीक आहे, मग आता आपण व्हॉल्यूम ऑफ स्पियर घेऊया. इज इक्वल्स टू 4/3 पाय आर क्यूब. ओके, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इथे दिला आपल्याला 38,808 इक्वल्स टू 4/3 इंटू 22/7 इंटू आर क्यूब. ओके, आपल्याला आर फाइंड आउट करायचा आहे. मग आता आपल्याला आर फाइंड आउट करायचं आहे, म्हणून हा आपण काय करूया, आता हे जे डिवायडेशनला आहे हे काय होईल, इकडे मल्टिप्लायला जाईल. ही संख्या म्हणून इथे 38,808 इंटू ह्याचा आपण रेसिप्रोकल घेऊया 3/4 इंटू 7/22 इक्वल्स टू
बघा इथे आपण हे जे मांडून घेतलं आहे ते आपण काय करायचं, आता वरचे जे मल्टिप्लाय आले आहेत ते आपण सर्व इथे मल्टिप्लाय केले. ते 4 × 20 घ्यायचं आहे, म्हणजे 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, 2 ने डिवाईड होतात हे पण 2 ने डिवाईड केले आहेत. नंतर मग उरतं का आपलं 19,404. मग याला 4 ने डिवाईड करायचं, मग इथे 9,702 येते व्हॅल्यू. ठीक आहे. मग त्याला 11 ने डिवाईड करायचं आहे, 11 आपल्याकडे उरतो. 11 ने डिवाईड झाल्यानंतर तिथे राहते आपल्याकडे व्हॅल्यू 441. मग 441 × 3 × 7 हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला r³ = 9,261 ही व्हॅल्यू मिळते. r = 21 सेंटीमीटर. ओके. आता सरफेस एरिया ऑफ अ स्पियर. is equals to πr square. ते 4 × 22/7 × 21 स्क्वेअर. ठीक आहे. मग इथे 21चा स्क्वेअर म्हणजे इथे 4 × 22/7 × 21 × 21. 7 × 1 = 7, 7 × 3 = 21. इथे येतात 4 × 22 × 3 × 21. आता ह्या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला आन्सर येणार आहे 5,544 सेंटीमीटर स्क्वेअर. इथे येईल देअरफॉर सरफेस एरिया ऑफ अ स्पियर इज 5,544 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, समजलं सर्वांना. 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. व्हॉल्यूम ऑफ अ हेमिस्फियर इज 18,000 π³ सेंटीमीटर. फाइंड इट्स डायमीटर. ओके, तर इथे येईल व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर is equals to 2/3 πr³. ओके, याची व्हॅल्यू येते 18,000 π = 2/3 πr³. ओके, तर आपल्याला r³ फाइंड आउट करायचं आहे. तर हे काय होईल, इकडे रेसिप्रोकल होऊन इकडे मल्टिप्लिकेशनला येईल. 18,000 × 3/2. हा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू न्यूमरेटरला जाते, न्यूमरेटरची डिनॉमिनेटरला इक्वल्स टू πr³. r³ आहे. बघा इथे 2 × 1 = 2, 2 × 9 = 18. मग इथे 9,000 येतात. ओके, 9,000 × 3 केल्यानंतर इथे आन्सर येतं आपलं r³ = 27,000. म्हणजे 9 × 3 = 27 येतात. ठीक आहे. मग याचा क्यूब आणि याचा क्यूब रूट. ठीक आहे, तर येतो म्हणजे इथे येईल r³ हा येतो 30चा क्यूब. क्यूब कट होतो, मग इथे येईल देअरफॉर r = 30 सेंटीमीटर. ओके, मग डायमीटर = 2 × r = 2 × 30. म्हणजे रेडियसच्या डबल ही डायमीटर असते. मग इथे येते 60 सेंटीमीटर. ओके, मग इथे येतं देअरफॉर डायमीटर ऑफ स्पियर इज 60 सेंटीमीटर. ओके, समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि यामागील प्रॅक्टिस सेट या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. थँक्यू.